पांडुरंगाचे वारकरी आपण आहात आणि मी देखील वारकरीच आहे आणि आपण सगळेजण मी काय सगळे इथं व्यासपीठावर सगळे मान्यवर जे आहेत हे पांडुरंगाच्या कृपेने ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने तुकाराम महाराजांच्या कृपेने सगळ्याच संतांची आपली भूमी आहे आणि त्यांच्या कृपेने आपण या जे जे काही आपापल्या परीने होईल तेवढं सामाजिक काम करतोय आणि म्हणून आपलं गेल्या 2.5 वर्षाचं महायुतीचं सरकार आपण पाहिलं, सर्वसामान्यांचं सरकार आपण पाहिलं आणि म्हणून एक लोककल्याणकारी योजना आपण राबवल्या। आता देवेंद्रजी आहेत, आपण ती टीम पुढे नेतोय, या राज्याला पुढे नेतोय आणि म्हणून इंद्रायणीचा विषय असेल आणि ज्ञानभूमीचा विषय असेल, बरोबर ना? आणि ते 450 एकर तुमची जागा आहे आणि त्या 450 एकर जागेमध्ये आपण खूप चांगला मोठा आराखडा आपण करताय आणि मी एवढंच सांगतो टप्प्याटप्प्याने आपण तो आराखडा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करू। मुख्यमंत्री महोदयांची देखील आमची चर्चा झाली आहे आणि उद्या मुख्यमंत्री महोदय पण येणार आहे। नक्की अख्खं सरकार तुमच्या पाठीशी आहे, सरकारच तुमच्यामुळे आलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी जे काही करायचं आहे ते काय तुमचं वैयक्तिक काम मागत नाही तुम्ही, हे आपल्याला हे जो काही आराखडा केला आहे तो आराखडा टप्प्याटप्प्याने आपल्याला कसा राबवता येईल यासाठी सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे। मी आज हेच सांगतो की हे करण्याचं भाग्य जर आम्हाला लाभलं तर आमच्यापेक्षा भाग्यवान कोण असू शकतो आणि म्हणून मी आपल्याला खूप मनापासून आज या ठिकाणी शुभेच्छा देतो।